So these are nothing but what? Different modes of vibration in a stretched string. The first vibration जे आहे बघा, first mode of vibration आहे, there is a formation of one antinode and two nodes. Here two antinodes and two nodes. Here three antinodes and two nodes. Sorry, three nodes. ठीक आहे, म्हणजे इथं बघा जेवढे अँटीनोड आहेत तेवढेच नोड आहेत. इथं पण नोड आहे, इथं पण नोड द्यायला पाहिजे, इथं पण नोड द्या. ठीक आहे, तीन नोड आणि दोन अँटीनोड. इथं 1 2 3 4 चार नोड आणि एक अँटीनोड, म्हणजे नोड पेक्षा एक अँटीनोड कमी फॉर्म होते. लक्षात घ्या, इथं दोन नोड एक अँटीनोड, इथं दोन नोड एक दोन तीन नोड, हा सुद्धा नोड आहे. 1 2 3 नोड आणि दोन अँटीनोड. इथं 1 2 3 4 चार तुमचे नोड झालेले आहेत आणि 1 2 3 अँटीनोड झालेले आहेत. ओके, म्हणजे थोडक्यात सांगतो, अँटीनोड हा एक न कमी झालाय, नोड तुमचे एक न जास्त आहेत. ठीक आहे, असं सुद्धा कधी कधी एमसीक्यूज ला विचारतात. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, नाव सी एल इक्वल टू इथं तयार होणार आहे लॅम्बडा बाय 2. हे तुम्हाला माहितीच आहे, कारण डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2. जसं एअर कॉलम मध्ये घेतलंय तसंच इथं दोरीसाठी घ्यायचं आहे, स्ट्रेच स्ट्रिंग साठी घ्यायचं आहे. दॅट इज एल इक्वल टू लॅम्बडा बाय 2. ओके, आणि गो फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इथे लिहितो बघा फॉर्म्युला, एन इक्वल टू व्ही अपॉन लॅम्बडा. सो दॅट इज इक्वल नाव. आता व्ही ची व्हॅल्यू इथं दोरी असल्यामुळे इथे लिहिलंय मी. स्ट्रेच्ड स्ट्रिंग असल्यामुळे व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम, वेअर टी इज द टेन्शन इन द दोरी. दोरी म्हणजे स्ट्रिंग. ठीक आहे, टी जे आहे ते टेन्शन इन द दोरी. तुम्ही ज्यावेळेस रिजिड सपोर्टला बांधताना दोरी, त्यावेळेस टेन्शन तयार होतं, तिथं ताण तयार होतो. दॅट इज टेन्शन इन द स्ट्रिंग अँड एम इज द मास पर युनिट लेंथ. नुसता मास नव्हे, मास पर युनिट लेंथ व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथं लिहायचा आहे. तुम्ही बघा इथं लिहितो, दॅट इज व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम आणि डिवाइडेड बाय हा तुमचा लॅम्बडा. पहिल्या डायग्राम मधला लॅम्बडा इथं 2l होणार आहे, 2l. ठीक आहे, तर इथं लिहितो 2l. ठीक आहे, म्हणजे टोटल आन्सर जे तुमचं येणार आहे ते आता लिहितो बघा. पहिल्या मोड्स ऑफ व्हायब्रेशनला n इज इक्वल टू 1/2l इनटू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. हे फक्त 1/2l बाजूला घेऊया, हा न्यूमरेटर वाला पार्ट तसाच लिहूया. तर ह्याला म्हणायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही झाली तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इथे लिहितो बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी राईट डाऊन ला. तुम्ही जर डिटेल थोडंसं एक स्टेटमेंट लिहायचं असेल तर असं लिहायचं, इन फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रिंग देयर इज अ फॉर्मेशन ऑफ टू नोड्स अँड वन अँटीनोड. सो देअरफॉर हे चालेल, जे डायग्राम मध्ये तेच लिहायचं. जे मी आता वर्ड मध्ये लिहिलंय ते तेवढं एक स्टेटमेंट तुम्ही लिहू शकताय. किती नोड आणि किती अँटीनोड फॉर्म झाले ते तुम्ही लिहू शकताय मित्रांनो. ओके, लिहा. ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता इथं कॅपिटल एलच्या ठिकाणी स्मॉल एल लिहिलाय. पाईप आणि दोरी जरासं वेगळं दिसावं म्हणून ते लिहिलंय स्मॉल एल आणि ते कॅपिटल एल. या तसा आता दुसरा पार्ट घेऊया. दुसरा पार्ट हा घेऊया. चला, त्याच्यामध्ये एल मिळवून घ्या तुम्ही. पहिले स्मॉल एल मिळवून घ्या, म्हणजेच लेंथ ऑफ दी व्हायब्रेशन स्ट्रिंग. याला म्हणा स्मॉल एल इज इक्वल टू लेंथ ऑफ दी व्हायब्रेशन स्ट्रिंग. एल म्हणजे काय, स्मॉल एल म्हणजे काय, लेंथ ऑफ दी व्हायब्रेशन स्ट्रिंग. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये लिहा किती येते बघा. एल हा तुमचा लॅम्बडा बाय 2. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड टू नोड हा तुमचा लॅम्बडा बाय 2, म्हणजेच लॅम्बडा झालं बघा. तर इथं लिहितो एल ची किंमत तुमची लॅम्बडा तयार होणार आहे. राईट ऑन, एल ची किंमत लॅम्बडा. नाव फ्रिक्वेन्सी लिहिणार एन इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. व्ही ची किंमत टाका, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम अपॉन लॅम्बडा इज एल. लॅम्बडा तुमचा एल आलेला आहे, ते एल स्मॉल एल झालं. नंतर मग हे असं लिहा, दॅट इज एन इज इक्वल टू 1/l स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. याला n1 नाव द्या, कारण हा फर्स्ट ओव्हरटर्न होणार आहे. अजून ह्याला मॉडिफाय करायचा आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ n लिहायचा आहे, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात लिहायचा आहे. तर तो असा लिहिणार आहे. आता बघा इथं 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड असं लिहितो मी.
2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड, हे 2 घेतले आणि 2 दिले, मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय 2, जेणेकरून हा जो तुमचा पार्ट आहे बघा, हा जो तुमचा पार्ट आहे, हा तुमचा पार्ट तुम्हाला n देणार आहे बघा. हे n जे आहे इथे लिहिलंय बघा 1/2n 1/2n आणि हे स्क्वेअर रूट ऑफ 2n. तूनच का मल्टिप्लाय केलाय मित्रांनो, कारण तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n 1/2n स्क्वेअर रूट ऑफ t/m आहे मित्रांनो. ठीक आहे, तर इथं 2 याय पाहिजे, इथं आपला l च आलाय, इथं 2l याय पाहिजे, म्हणून 2 घेतला म्हणजे मल्टिप्लाय केला इथं l ला, तसा इथं न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचा, घेतला आणि दिला, घेतला आणि दिला 2. चालेल. सो दॅट इज इक्वल टू नाव n1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ n म्हणणार. ठीक आहे, हे n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, त्यामुळे इथं तुमचा तयार झाला फर्स्ट ओव्हरटोन किंवा त्याला म्हणणार सेकंड हार्मोनिक. 2n मिळालं म्हणजे सेकंड हार्मोनिक. इथं लिहितो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक नाव द्या. इथं म्हणणार तुम्ही हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे ह्याला म्हणणार तुम्ही फर्स्ट ओव्हरटोन किंवा सेकंड हार्मोनिक. चालेल, राईट डाऊन. फर्स्ट ओव्हरटोन, फर्स्ट असल्यामुळे इथे n1 म्हणा, आणि ओव्हरटोन तुमचे इन टर्म्स ऑफ n असते, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात लिहायचं असतं. इन टर्म्स ऑफ n म्हणजे उजव्या साईडला n मित्रांनो, उजव्या साईडला n. ओके, सो फर्स्ट ओव्हरटोन किंवा ब्रॅकेट मध्ये लिहा फर्स्ट ओव्हरटोन किंवा सेकंड हार्मोनिक किंवा सेकंड हार्मोनिक. चालेल, असं तिसरं मिळवून घ्या बघूया तुम्ही. चला, तिसरा येईल तुमचं, तुम्ही मिळवा आणि मला सांगा काय येतोय. 2 मिनिटं देतो तुम्हाला. चला या सोडवा, तुम्ही पण सोडवा, मी पण सोडवतो. टोटल एल किती येतोय बघा तुमचा. व्हॉट इज द एल? व्हॅल्यू ऑफ एल इज इथं लॅम्बडा बाय 2, इथं लॅम्बडा बाय 2, इथं लॅम्बडा बाय 2, म्हणजे 3 लॅम्बडा बाय 2. तिघांचे ऍडिशन 3 लॅम्बडा बाय 2. नोड टू नोड लॅम्बडा बाय 2, नोड टू नोड लॅम्बडा बाय 2, नोड टू नोड लॅम्बडा बाय 2. सगळ्यांचे ऍडिशन केलं की 3 लॅम्बडा बाय 2 मिळणार आहे. ओके, सो अगेन गो फॉर n इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इथे येणार तुमचा v म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ t/m द्या अपॉन लॅम्बडाची किंमत, लॅम्बडाची किंमत टाका तुम्ही डायरेक्ट. इथून लॅम्बडा तुमचा तयार होणार 2l/3. काय येणार 2l/3. v बाय लॅम्बडाच आहे बरं का, आता ते परत लिहित नाही, डायरेक्ट किंमत टाकतो आणि ह्याला उलटा करतो जरा. दॅट इज 3/2l इनटू स्क्वेअर रूट ऑफ t/m. राईट, त्याला म्हणणार इथं 1 नंबर दिले, इथं आता 2. सेकंड ओव्हरटोन हा तुमचा आहे, त्यामुळे 2 नंबर द्या. आणि हे तुमचं जे पार्ट आहे, हा पार्ट तुमचा n देतोय, म्हणजे थ्राइस ऑफ n तयार होतोय मित्रांनो. काय येतोय? थ्राइस ऑफ n. तर इथं फायनल आन्सर जे येणार आहे इथे लिहितो बघा, n2 इज इक्वल टू थ्राइस ऑफ n. म्हणजे व्हायब्रेशन ऑफ ए स्ट्रेच्ड स्ट्रिंगला ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. लक्षात घ्या, इथं n आला तुमचा, पहिला जो होता तो n फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, इथं लिहिलंयच मी. ठीक आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हे बघा, हे बॉक्स, त्याला म्हणा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. नंतर हा तुमचा फर्स्ट ओव्हरटोन, हे बॉक्स लक्षात ठेवा. सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, सॉरी हा तुमचा फर्स्ट ओव्हरटोन, हा सेकंड ओव्हरटोन किंवा सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. ह्याच्या पुढे येणार आहे 4n, ह्याच्या पुढे येणार आहे 5n, ह्याच्या पुढे येणार आहे 6n. म्हणजे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन व्हायब्रेशन ऑफ ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. ठीक आहे, राईट डाऊन. या सर याचा एल किती येणार? येस, येस बोल. 2 लॅम्बडा बाय 3. येल इथं लिहिलाय की, हे बघा याचा येल, हे लॅम्बडा बाय 2, हे लॅम्बडा बाय 2, हे लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2. आणि मग लॅम्बडा इथं ठेवला म्हणजे ह्याला इकडे आणायचा 2l/3. तो इथं डायरेक्ट टाकला 2l/3. दॅट इज लॅम्बडा का व्हॅल्यू. इथे लिहा सेकंड ओव्हरटोन, ब्रॅकेट मध्ये लिहा थर्ड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. राईट डाऊन.
एक जनरल फॉर्म लिहा, त्याच्यामध्ये कन्क्लुजन मध्ये एक जनरल फॉर्म लिहा, त्याच्यामध्ये लिहा द फ्रिक्वेन्सी ऑफ, इथं लिहितो बघा, इथं स्पेस आहे, इथं लिहितो जरा, त्याचं जे कन्क्लुजन आहे, कन्क्लुजन म्हणजे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, पहिला पॉईंट नोट मध्ये, रिमार्क मध्ये ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट म्हणजे फर्स्ट हार्मोनिक येणार, सेकंड येणार, थर्ड येणार, फोर्थ येणार, फिफ्थ येणार, सिक्स्थ येणार, सेव्हन्थ येणार, लाईक दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. किंवा त्याला इव्हन आणि ऑड जरी म्हटला तरी चालेल, दोघं पण आकडे येणार आहेत, इव्हन ऍज वेल ऍज ऑड. ठीक आहे. आणि इथं लिहा फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन, फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन. ठीक आहे. पीथ म्हणजे पहिला ओव्हरटोन काय, दुसरा ओव्हरटोन काय, त्याची फ्रिक्वेन्सी जर मिळवायची असेल तर तुम्ही इथे लिहा n सफिक्स p इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये p+1 इनटू n लिहा, वेअर p का व्हॅल्यू इथे लिहितो बघा, वेअर p इज इक्वल टू 0 1 2 डॉट डॉट डॉट. बघा येते का आता, ते काय करा, हे बघा हा 0 इथे पटक केल्यावर पहिले तुमचा येणार आहे n0 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, दॅट इज n. नंतर 1 पुटअप करा, 1+1 2n, बघा 1+1 2n, इथं n1, p ची व्हॅल्यू 1, हे बघा p ची व्हॅल्यू 1, हे 1 इथं आलं, इथं 1 टाकलं, 1+1 2 आलं बघा. हे सगळे जे बॉक्स आहेत ना, हे बॉक्स, नंतर 3n कसं येते बघा, चला p ची व्हॅल्यू टाका 2, 2+1 3n. तर हा जनरल फॉर्म आहे तुमचा, काय जनरल फॉर्म आहे मित्रांनो, राईट लिहून घ्या. हे दोन्ही पॉइंट लिहून घ्या. कन्क्लुजन मध्ये ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ पी ओव्हरटोन, हे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी यूज होतो, लक्षात घ्या. ओके. पी म्हणजे तुम्ही नंबर ऑफ लूप्स जरी बघा, नंबर ऑफ लूप्स नको, पी ची व्हॅल्यू इथं घेतली आहे बघा, पी म्हणजे 0 1 2 3, पी ची व्हॅल्यू, पी एक कॉन्स्टंट म्हणजे ओव्हरटोन कितवा आहे ते दाखवतं. पी म्हणजे काय, ओव्हरटोन कितवा आहे. n1 म्हटलं की पहिला ओव्हरटोन, n2 म्हटलं की दुसरा ओव्हरटोन, आणि n0 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. n0 म्हणजे इथं n0 असणार, इथं n1 असणार, इथं n2. p म्हणजे पीथ ओव्हरटोन, ओव्हरटोनच्या भाषेत, तर ते लक्षात घ्या. चला, तर इथं तुमचे 2 क्वेश्चन आज जे घेतलेले आहेत आणि मागचं लेक्चर सगळं IUP आहे, पक्का म्हणजे पक्का ध्यानात ठेवा. ओके, चालेल. नेक्स्ट पार्ट उद्या घेऊया, चालेल. इथं मी मीटिंग एंड करतो. थँक्स अ लॉट, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे. ओके.